आज आपण पारंपरिक पद्धतीने गोसावळ्याची भाजी कशी करायची ते पाहणार आहोत. सुरुवातीला 2 गोसावळे स्वच्छ धुवून घ्यायची, नंतर ती बारीक चिरून घ्यायची. नंतर फोडणीसाठी कढईमध्ये तेल घालायचं. सुरुवातीला मोहरी घालायची, नंतर जिरं घालायचं, नंतर लसूण पेस्ट घालायची आणि लसूण पेस्ट थोडीशी परतून घ्यायची. लसूण पेस्ट थोडीशी परतून झाल्यानंतर त्यामध्ये चिरून घेतलेलं गोसावळं घालायचं. गोसावळं थोडंसं तेलाच्या फोडणीमध्ये छान परतून घ्यायचं. नंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे, थोडीशी हळद घालायची आणि काळं तिखट घालायचं किंवा लाल मिरची पावडर घातली तरी चालेल. ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि 1 चमचाभर डाळ मी अर्धा तास भिजवून घेतली ती घालायची. यामध्ये मी तुरीच्या डाळीचा वापर करते आहे. तर याच्यावरती झाकण ठेवून पाणी न घालता हे गोसावळं चांगलं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. मधून एकदा हलवून घ्यायचं. याला थोडंसं पाणी सुटतं, पाणी आटेपर्यंत हलवून घ्यायचं आणि नंतर थोडंसं जाडसर शेंगदाण्याचं कूट घालायचं. मस्त अशी चविष्ट पारंपरिक पद्धतीची गोसावळ्याची भाजी तयार झाली.